हॅलो डिअर स्टुडंट्स, तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे डीसी जनता 10th. बानो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल जो आपला अल्जेब्राचा पहिला टॉपिक आहे, याची बानो आपण PYQ सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये मी ऑलरेडी 3 लेक्चर शूट केले आणि आज आपण बानो त्याचं चौथं लेक्चर बघतोय. आणि चौथ्या लेक्चरमध्ये आपल्याला जो क्वेश्चन पासून सुरुवात करायची आहे तो क्वेश्चन असणार आहे. मला असं वाटतं आपण आपला जो लास्ट व्हिडिओ होता दॅट वॉज व्हिडिओ नंबर 3, त्यामध्ये हा क्रॅमर्स रूलचा क्वेश्चन बाळांनो आपण सॉल्व्ह केला होता. 3x - 4y = 10 आणि 4x + 3y = 5. आणि याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपण बाळांनो लेक्चर नंबर 3 च्या लास्ट क्वेश्चन म्हणून आपण त्याला सॉल्व्ह केलं होतं. तर बाळांनो, लेक्चर नंबर 4 ची सुरुवात करत असताना वी विल स्टार्ट विथ द नेक्स्ट क्वेश्चन, जो क्वेश्चन नंबर 4 म्हणून आपल्याला पेपरमध्ये जुलै 2019 मध्ये 4 मार्कांसाठी विचारला होता बाळांनो. आणि तो क्वेश्चन काय होता, तर दॅट वॉज वर्ड प्रॉब्लेम. काय म्हटलं या वर्ड प्रॉब्लेम मध्ये, तर आउट ऑफ 555 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल्ड सर्टन डिस्टन्स बाय बस. विशाल नावाचा एक व्यक्ती होता आणि त्याला 555 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायचं होतं. किती डिस्टन्स कव्हर करायचं होतं? 555 किलोमीटर. आता हे जे 555 किलोमीटर डिस्टन्स त्याला कव्हर करायचं आहे, तर तो दोन पद्धतीने, दोन मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन वापरून करतोय. तर सर्वात पहिले काही डिस्टन्स तो बसनी करतोय आणि उरलेलं जे डिस्टन्स आहे तो कारने कव्हर करतोय. ज्या वेळेला तो बसने ट्रॅव्हल करतोय तर बसची जी स्पीड आहे ती सांगितली 60 किलोमीटर पर आवर. आणि ज्या वेळेला तो कारने ट्रॅव्हल करतोय तर कारची जी स्पीड सांगितली आहे ती सांगितली आहे 75 किलोमीटर पर आवर. तर कार आणि बस जितकं काही डिस्टन्स तो ट्रॅव्हल करेल म्हणजे 555 किलोमीटर, तर ते ट्रॅव्हल करण्यासाठी त्याला 8 आवर्स लागतायत. किती आवर्स लागतायत? 8 आवर्स लागतायत. तर आपल्याला म्हटलंय विशाल नावाच्या व्यक्तीने किती डिस्टन्स बसनी कव्हर केलेला आहे किंवा किती डिस्टन्स तो बसने ट्रॅव्हल केलेला आहे हे फाइंड आउट करून दाखवा. तर सिंपल आहे, त्याला जायचं किती किलोमीटर आहे? 555. तर असं आपण कन्सिडर करूया या 555 पैकी x किलोमीटर डिस्टन्स तो बसने जातोय असं आपण कन्सिडर केलंय. आणि उरलेलं y किलोमीटर डिस्टन्स हे जे आहे हा तो कव्हर करतोय कारनी. तर मग आपल्याला इथे सर्वात पहिलं जे स्टेटमेंट बनवता येईल, सर्वात पहिलं जे स्टेटमेंट लिहिता येईल, दॅट स्टेटमेंट विल बी, मी इथे इरेज करतो आणि इरेज करून मी पुन्हा लिहितो. तर मी लिहिणार विशाल ट्रॅव्हल्ड. सोल्युशन मध्ये काय काय माझे स्टेटमेंट असतील पहा. विशाल ट्रॅव्हल्ड हाऊ मच रे बानो? ट्रॅव्हल्ड x किलोमीटर बाय बस and y किलोमीटर बाय कार. तर 555 पैकी तो x किलोमीटर बसने गेला आणि y किलोमीटर तो कारने गेला. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय होईल पहा बरं. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन मला सांगा, कारने त्याने किती डिस्टन्स कव्हर केलंय? x किलोमीटर. कारने त्याने किती डिस्टन्स कव्हर केलंय? कारने नाही, बसने त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलंय? y किलोमीटर. कारने त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलंय? y किलोमीटर. आणि या दोघांची ऍडिशन म्हणजे होईल 555 किलोमीटर म्हणजेच टोटल डिस्टन्स. त्यावर इक्वेशन नंबर 1 विल बी x + y = 555. आता दुसऱ्या कंडिशन साठी आपण काय लिहू शकतो? अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. तर बाळांनो, केअरफुली जर आपण सेकंड कंडिशनला रीड केलं तर आपल्याला बस आणि कारची स्पीड दिली आहे आणि बस आणि कारची जी स्पीड आहे त्या स्पीडनी त्याला x किलोमीटर आणि y किलोमीटर जाण्यासाठी लागणारा टोटल टाइम पण दिलाय. म्हणजे आपल्याला कंडिशन दिली आहे ती दिलेली आहे बाळांनो टाइमची. तेव्हा आपल्याला जे इक्वेशन बनवावं लागेल त्या इक्वेशन बनवताना पण आपल्याला टाइमचाच विचार करावा लागेल. तर मग मी लिहिणार टाइम टेकन बाय बस टू कव्हर किती किलोमीटर? x किलोमीटर ऍट अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर म्हणजेच x किलोमीटर बसला जाण्यासाठी किती स्पीडनी? पण
60 किलोमीटर पर आवर या स्पीडने जाण्यासाठी किती टाइम लागेल हे मी कॅल्क्युलेट करू शकतो. आणि कशा कॅल्क्युलेट करणार तर आपल्याला सर्वांना माहिती आहे फॉर्म्युला स्पीड इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू काय असतं बोला डिस्टन्स अपॉन टाइम. तर स्पीड इज इक्वल टू द डिस्टन्स अपॉन टाइम असेल तर डिस्टन्सच्या जागी स्पीड जाईल आणि स्पीडच्या जागी टाइम येईल आणि टाइमच्या जागी स्पीड जाईल. तर टाइमचा फॉर्म्युला बनेल टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू काय बनेल बोला डिस्टन्स अपॉन स्पीड. देअरफॉर आपण इथे लिहू शकतो टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. तर मग मला सांगा बसने त्याला जायचं किती आहे तर त्याला जायचं आहे फॉर एक्झाम्पल x किलोमीटर. किती स्पीडनी जायचं आहे हो तर 60 किलोमीटर पर आवर स्पीडनी जायचं आहे. किती स्पीडनी जायचं आहे 60 किलोमीटर पर आवर स्पीडनी जायचं आहे. तर हा x किलोमीटर 60च्या स्पीडनी जाण्यासाठी लागणारा टाइम. सेम त्याच पद्धतीने लिहू शकतो आपण टाइम टेकन बाय कार टू कवर y किलोमीटर at a speed of 75 किलोमीटर पर आवर. 75 किलोमीटर पर आवर. तर त्यासाठी किती टाइम लागेल तर चला जायचं किती आहे हो बाळांनो आपल्याला जायचं आहे आपल्याला टाइम इज इक्वल टू काय असतं डिस्टन्स अपॉन स्पीड. तर जायचं आहे आपल्याला y किलोमीटर किती स्पीडनी जायचं आहे तर 75 किलोमीटर पर आवर स्पीडनी जायचं आहे. तर हा होईल बाळांनो आपला T2. आणि अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन कारनी जाण्यासाठी लागणारा टाइम आणि बसनी जाण्यासाठी लागणारा टाइम या टोटल टाइम या दोघांची जर ऍडिशन केली तर दॅट विल बी माय टोटल टाइम. आणि टोटल टाइम किती दिला बाळांनो आपल्याला तो 8 आवर्स. किती दिलाय 8 आवर्स. तर अशा वेळेला इथे या T1 प्लस T2 ची ऍडिशन म्हणजेच होईल 8 आवर. T1 म्हणजे बसने जाण्यासाठी लागणारा वेळ, T2 म्हणजे कारने जाण्यासाठी लागणारा वेळ आणि या दोघांची ऍडिशन म्हणजे टोटल टाइम. आणि टोटल टाइम दिला आपल्याला 8 आवर्स. तर चला T1 ची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला x अपॉन 60 प्लस T2 ची व्हॅल्यू आहे y अपॉन 75. दोघांची ऍडिशन म्हणजे होईल 8. 92 हे होईल मग तुमचं इक्वेशन नंबर 2. हे होईल बाळांनो इक्वेशन नंबर 2. आता दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करून तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यूज मिळवायच्या आहेत. तर त्या कशा पद्धतीने मिळवणार तर आपण इथे बाळांनो करूया याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. काय करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल 75 इंटू x तर इट विल बी गेटिंग 75x प्लस 60 इंटू y तर इट विल बी गेटिंग 60y डिवाइडेड बाय 75 6 जार. तर कॅल्क्युलेशन करू 75 मल्टिप्लाय बाय 6 5 जार 30 0 राहावे लागतील 3 विल बी कॅरी. त्यानंतर 7 6 जार 42 प्लस 3 इट विल बी 45 आणि जो 0 आहे तो इट विल बी ऍज इट इज. म्हणजे डिव्हिजन मध्ये किती येईल 4500 इज इक्वल टू येईल 8. नाउ आय विल हॅव टू ट्रान्सफर दिस 4500 to this side and it will be getting multiplied. Therefore my final answer or my final equation will be 75x plus 60y is equal to 8 multiplied by 4500. I am giving it as equation number 2. Now what is my equation number first? My equation number first is x plus y is equal to 555. x plus y is equal to 555. Equation 1 implies. आता मी काय करणार बाळांनो या दोन इक्वेशनला एक तर मी एलिमिनेशननी सॉल्व्ह करणार, सबस्टिट्यूशननी सॉल्व्ह करणार किंवा क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करणार. तर मला इझिली लक्षात येत आहे की इक्वेशन 1 मध्ये मी x ची किंवा y ची व्हॅल्यू काढून ती दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करू शकतो. म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड यूज करू शकतो. चला करा बरं सबस्टिट्यूशन मेथड यूज. तर काय होईल x ची व्हॅल्यू काढूया. तर x ऍज इट इज राहील इज इक्वल टू किती होईल 555 मायनस y. ही मिळाली बाळांनो आपल्याला इक्वेशन नंबर 1 वरनं. ती पुट कुठे होणार सेकंड मध्ये. चला करा मग पुट सेकंड मध्ये. तर 75x plus 60y is equal to 8 multiplied by 4500. Now I am going to put the value of x as 555 minus y. तर चला 75 as it is राहील. x च्या जागी किती पुट होईल तर हा 555 minus y bracket complete plus 60y is equal to 8 multiplied by 4500. Now I will have to multiply by this. 75 multiplied by 555 minus 75y minus 75y 75 minus y plus 60y
is equal to 8 multiplied by 4500. Now I will have to transfer this whole term. इकडे जर ही तिकडे गेली तर काय होईल बाळांनो, तर आपण चेकआउट करूया आणि या दोघांना जर सॉल्व्ह केलं तर इथे आपण याला पण सॉल्व्ह करून टाकूया. -75 + 60 तर यू विल बी गेटिंग ॲज -50. या दोघांचं पण मल्टिप्लिकेशन करूनच टाकूया. तर ते मल्टिप्लिकेशन काय होईल, 555 multiply by 75, 5 5s are 25, carry will be 2, 5 5s are 25 and 2 27, carry will be 2, 5 5s are 25, 25 plus 2 27, here it will be 0, 7 5s are 35, carry will be 3, 7 5s are 35, 35 plus 3, it will be getting 38, you will be getting carry 3, 7 5s are 35 and 3 38, so it will be 5, it will be 2, it will be 8 and 8, it will be 16. Now I am getting it as 11, here it will be 4, so you will be getting the value of 41625 minus 15y is equal to 45 multiplied by 8, here it will be 8 5s are 40, carry will be 4, 4 8s are 32, 32 plus 4, it will be getting 36, means 36000 will be the value. Now I will have to transfer this whole term to this side, so I will be getting minus 15y is equal to 36,000 minus 41,625. Now I will have to make the difference of these two terms, and what will be the difference? Chalo, we will check what will be the difference. 41,625 minus 36,000, here it will be 11 minus 6, it will be getting 5. I will have to make it 11 minus 6, it will be 5. हातचा जो घेतला होता तो वापस दिला, 4 minus 4 0. So the answer will be 6,500. 5 minus 0 5, 2 minus 0 2, 6 minus 0 6, 11 minus 6 5, here it will be 4 minus 4 0. Your answer will be 5625. Your answer will be minus 15y is equal to minus 5625, minus 5625. Now the final answer will be, now I will have to divide, this minus minus will get cancelled, minus will get cancelled, therefore 15y is equal to 5625, so y will be equal to 5625 divided by 15, you will have to divide 5625 divided by 15, the 15 3s are 45, 15 3s are 45. Your answer, here it will be 1, here it will be 1, here it will be 2. Chalo, 15 8s are 15 7s are 105. Here it will be 105. What will be the difference? Here it will be 75. Here it will be 5. Your answer will be 375. Y is coming as 375 kilometers. Y is coming as 375 kilometers. And y हे आपलं कोणतं डिस्टन्स होतं बाळांनो? तर y हे आपलं डिस्टन्स होतं बाय बस. तर बसनी विशालनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय? तर बसनी त्यांनी जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलंय दॅट डिस्टन्स इज 375 किलोमीटर्स. तर दिस विल बी युअर फायनल आन्सर. तर बाळांनो, अशा पद्धतीने तुम्ही हा क्वेश्चन सॉल्व्ह करून तुम्हाला 2019 मध्ये जर हा क्वेश्चन आला असता तर किती मार्क्स मिळाले असते? तर बाळांनो, तुम्हाला 4 मार्क्स मिळाले असते. वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. पहा, नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय? नेक्स्ट क्वेश्चन म्हणतोय द पेरीमीटर ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल. आपला एक आयसोसेलेस ट्रायंगल आहे. आयसोसेलेस ट्रायंगल म्हणजे दोन साइड्स काय असतील? इक्वल असतील. त्याची पेरीमीटर दिली आहे बाळांनो 24 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? 24 सेंटीमीटर. आणि त्याच्यामध्ये ज्या कॉन्ग्रुएंट साइड्स आहेत ह्या
13 सेंटीमीटर लेस आहे कोणापेक्षा, ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस. फाइंड द लेंथ ऑफ ऑल द साइड्स ऑफ ट्रायंगल. तर सर्वात पहिले काय कन्सिडर करूया आपण, तर सोल्युशन मध्ये बांधू आपण सर्वात पहिले एक ट्रायंगल कन्सिडर करूया, ट्रायंगल एबीसी. काय कन्सिडर करूया, ट्रायंगल एबीसी. मग इथे लिहिता येईल आपल्याला, लेट ट्रायंगल एबीसी बी द गिव्हन isosceles triangle with AB is equal to AC is equal to x सेंटीमीटर. AB is equal to x is equal to x सेंटीमीटर. म्हणजे आपण असं कन्सिडर केले हा ट्रायंगल एबीसी जो आहे तो आहे आपला बाळांनो आयसोसेलेस ट्रायंगल. आणि त्या आयसोसेलेस ट्रायंगल मध्ये ज्या कॉन्ग्रुएंट साइड्स आहेत त्या घेतल्या आपण AB आणि AC, आणि त्या कॉन्ग्रुएंट साइड्सचं मेजरमेंट घेतलं आपण x सेंटीमीटर. अँड बेस BC इज इक्वल टू घेतलंय आपण y सेंटीमीटर, आणि बेस BC इज इक्वल टू किती घेतलंय बाळांनो, y सेंटीमीटर. तर सर्वात पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलंय, पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे आपल्याला सर्वांना माहिती आहे, पेरिमीटर म्हणजे काय, सर्व साइडची सम. सर्व साइडची सम म्हणजे कोणाची, AB ची, BC ची, AC ची, तिघांची पण काय करावं लागेल सम. चला करूया. देअरफॉर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पेरिमीटर म्हणजे काय, AB प्लस BC प्लस AC इज इक्वल टू 24. AB आहे आपली x, BC आपली y आणि AC पण आहे आपली x इज इक्वल टू किती, 24. x प्लस x किती होणार, 2x प्लस y इज इक्वल टू 24. दिस विल बी अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. व्हेरी सिंपल, व्हेरी इझी. त्यानंतर काय सांगितलं, लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रुएंट साइड. कॉन्ग्रुएंट साइड कोण आहे आपली x. ही किती आहे, ही 13 लेस आहे. 13 लेस म्हणजे 13 मायनस. पण कोणापेक्षा हो, ट्वाइस द लेंथ ऑफ इट्स बेस. तर त्याचा जो बेस आहे त्याच्या ट्वाइस. तर बेस आहे आपला y, त्याचा ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स. 2 टाइम्स म्हणजे 2 इंटू y. तर y ची व्हॅल्यू किती बनते आपली, तर सॉरी x ची व्हॅल्यू किती बनते, तर x इज इक्वल टू बनते 2y मायनस 13. दिस विल युअर इक्वेशन नंबर सेकंड फ्रॉम कंडिशन सेकंड. तर x ची ही जी व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे ही सरळ सरळ इक्वेशन 1 मध्ये पुट करा, सॉल्व करा, x आणि y च्या व्हॅल्यू मिळवा. म्हणजे कोणती मेथड वापरतोय आपण इथे, सबस्टिट्यूशन. तर लिहिणार मी, पुट x is equal to 2y minus 13 in equation 1. चला करा मग पुट. तर 2 in bracket 2y minus 13 plus y is equal to 24. Now I will have to multiply by these 2 to this bracket. 2 2s are किती होणार बाळांनो, तर 2 2s are होणार 4y प्लस नाही minus 26 plus y is equal to 24. 2 into 2 4y, 2 into minus 30 minus 26 plus y is as it is equal to 24. Now this minus 26 it will get transfer, it will get plus. So here it will be 4y plus y is equal to 24 as it is, and this minus तिकडे ट्रान्सफर केल्यावर काय होईल, प्लस 26 म्हणजे 5y is equal to होईल बाळांनो 50. तर y is equal to will 50 divided by 5. तर y is coming to be 10. आणि जर y जर तुमचा 10 आला असेल ती सरळ सरळ आलेली जी y ची व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 2 मध्ये पुट करा, तुम्हाला x मिळून जाईल. तर x विल बी इक्वल टू, आपण इथे लिहिणार, पुट y इज इक्वल टू 5 नाही 10. y ची व्हॅल्यू किती आली आहे, 10. चलो y ची व्हॅल्यू 10 आली तर ही कुठे पुट करायची आपल्याला, इक्वेशन 2 मध्ये. इन इक्वेशन 2. चला इक्वेशन 2 मध्ये पुट केली तर x इज इक्वल टू किती आहे, 2y minus 13. तर 2 multiply by 10 minus 13. तो x will be equal to 20 minus 13. तो x will be equal to रहेगा 7 सेंटीमीटर. कितना रहेगा, 7 सेंटीमीटर. तर चला मग आपल्याला आपल्या साइड्स मिळाल्यात. AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू x इज इक्वल टू मिळालाय बांधू 7 सेंटीमीटर, आणि BC इज इक्वल टू y इज इक्वल टू मिळाला आपल्याला 10 सेंटीमीटर. तर दिस विल बी द साइड of isosceles triangle. Very good, very smart. चलो, very simple question. चला त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणतोय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. बाळांनो हे c प्लस y नसताना इथे x प्लस y आहे. तर ग्राफिकली जे इक्वेशन्स आहेत ते बाळांनो आपण नंतर सॉल्व करूया. आता सध्या आपल्याला त्याला सॉल्व करताना डिफिकल्टी फेस होते कारण की वी कॅनॉट प्लॉट ग्राफ. चला त्यानंतर काय म्हणतोय, coordinates of point of intersections of the line ax plus by is equal to 9 and bx plus ay is equal to 5 is
3 - 1 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी. चला पहा आपल्याला लिनियर इक्वेशन्स कोणकोणते दिल्या बाळांनो, तर ax + by = 9. दिस इज अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि दुसरे इक्वेशन आहे bx + ay = 5. दिस इज अवर इक्वेशन नंबर सेकंड. आणि या दोन्ही इक्वेशनचे जे काही ग्राफ्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. आणि बांधनो आपल्याला माहिती आहे ज्यावेळेला दोन्हीही लिनियर इक्वेशनचे ग्राफ एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर ज्या पॉइंटला ते इंटरसेक्ट करतात तेच त्या लिनियर इक्वेशनचं किंवा सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचं काय असतं रे, सोल्युशन असतं. मग हे दोन्ही ग्राफ कुठे इंटरसेक्ट झाले, कोणत्या पॉइंटला इंटरसेक्ट झाले, तर 3 आणि -1 ला. तिथे लिहू शकतो आपण पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ते दिलेले आहेत आपल्याला. पॉइंट ऑफ इंटरसेक्शन किंवा कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ते दिले आहेत बाळांनो आपल्याला 3, -1. याचाच अर्थ 3, -1 इज द solution of above equation, solution of above equation. बाळांनो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ही जर कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल, जर दोन्ही ग्राफ एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर ज्या पॉइंटला ते इंटरसेक्ट करतात, ज्या पॉइंटला दोन्ही ग्राफ ज्या पॉइंटला ते इंटरसेक्ट करतात त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स म्हणजेच या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचं काय असतं बाळांनो, सोल्युशन. किंवा हा ग्राफ ज्या दोन सायमल्टेनियस इक्वेशनचा आहे त्याचं हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट्स म्हणजे काय असतात, सोल्युशन. आणि याच्यासाठी पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट्स काय दिले, 3, -1. म्हणजे 3, -1 हे काय झालं या दोन लिनियर इक्वेशनचं सोल्युशन. म्हणजे सरळ ह्या कोणाच्या व्हॅल्यू झाल्या, एक्स आणि वायच्या. म्हणजेच मी इक्वेशन मध्ये एक्सच्या जागी किती पुट करू शकतो, 3, आणि वायच्या जागी किती पुट करू शकतो, -1. सिंपल आहे, व्हेरी इझी आहे. तर मग याच्यावरनं मला इथे लिहिता येईल की 3, -1 is the solution of above equations. Therefore, I can note down x is equal to 3 and y is equal to -1. x is equal to 3 लागे तिथे लिहूया, put x is equal to 3 and y is equal to -1 in above equations. चला या वरच्या इक्वेशन्स मध्ये पुट करूया. वरच्या इक्वेशन मध्ये पुट केलं तर काय आहे बोला, a in bracket 3 plus b in bracket -1 is equal to 9. म्हणजे 3a minus b is equal to 9. This will be our equation number A. जसं आपण पहिल्या इक्वेशन मध्ये पुट केलं तसंच दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करूया, काय होईल पाहूया. तर दुसरं इक्वेशन काय आहे, तर दुसरं इक्वेशन आहे bx plus ay is equal to 5. तर x च्या जागी काय पुट करायचं आहे, 3 plus a as it is, आणि y च्या जागी काय पुट करायचं आहे, -1 is equal to 5. म्हणजेच 3b minus a is equal to 5. 3b minus a is equal to 5. आणि बाळांनो याला जर मी थोडं a ला पहिले लिहिलं आणि b ला नंतर लिहिलं तर हिअर इट विल बी -a plus 3b is equal to 5. This will be our equation number B. मग माझ्याकडे एक इक्वेशन आलंय 3a minus b is equal to 9 आणि दुसरं इक्वेशन आलंय -a plus 3b is equal to 5. तर मग मी एक काम करू शकतो ना रे, या दोन इक्वेशनला मी सायमल्टेनियस मेथडनी सॉल्व्ह करतो ना रे. सायमल्टेनियस मेथड म्हणजेच सबस्टिट्यूशन मेथडनी जर मी यांना सॉल्व्ह केलं तर मला a आणि b च्या व्हॅल्यूज मिळतात सरळ. मग कसं सॉल्व्ह होईल, चला एक काम करूया आपण, याला असं न लिहिता डायरेक्ट याला असं न लिहिता आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडसाठी एका व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे ना, तर मग काढूनच टाकू इथे. चला हा -a तिकडे ट्रान्सफर करूया, तर हा 5 इकडे ट्रान्सफर करूया. तर 3b - 5 इज इक्वल टू होईल a. म्हणजेच आपल्याला याला इक्वेशन नंबर देता येईल बाळांनो b. म्हणजेच a ची व्हॅल्यू मिळाली आहे, ती किती मिळाली आहे, 3b - 5. कुठून मिळाली आहे, सेकंड इक्वेशनवरून. कुठे पुट होईल, फर्स्ट इक्वेशन मध्ये. फर्स्ट इक्वेशन काय आहे हे, तर चला लिहा मग, पुट a इज इक्वल टू 3b - 5 इन इक्वेशन a. चला इक्वेशन a मध्ये पुट केलं तर इक्वेशन a काय आहे, 3a minus b is equal to 9. तर चला a च्या जागी काय व्हॅल्यू पुट करायची आहे, तर a च्या जागी पुट करायची आहे 3 तर ॲज इट इज राहील. a च्या जागी पुट करायचं 3b minus 5 minus b is equal to 9. चला आता याला इकडे समोर सॉल्व्ह करूया. समोर सॉल्व्ह केलं तर कसं होईल, 3 नी मल्टिप्लाय होईल ब्रॅकेटमध्ये. 3 3 किती होईल बाळांनो, 9b.
3 into -5 -15 minus b will be as it is and here it is going to get as 9. Here we have right hand side 9. चला आता काय होईल हा -15 तिकडे होईल तर प्लस होईल आणि या दोघांची सबस्ट्रॅक्शन होईल या सबस्ट्रॅक्शन नाही हा सबस्ट्रॅक्शन होईल 9b - b हियर इट विल बी गेटिंग 8b आणि हा 9 ॲज इट इज आणि इकडे आला प्लस तर इथे झाली ॲडिशन तर 8b इज इक्वल टू किती होईल 24 तर b इज इक्वल टू होईल 24 डिवायडेड बाय 8 तर b इज गोइंग टू गेट एज b इज इक्वल टू 3 तर व्हॅल्यू ऑफ b किती मिळाली आहे 3 मिळाली आहे. चला व्हेरी गुड. बी ची जर व्हॅल्यू 3 मिळाली असेल तर आता ही कुठे पुट करणार इक्वेशन ए मध्ये आणि आपल्याला काय मिळेल ए ची व्हॅल्यू इक्वेशन ए काय सॉरी ए काय आहे आपलं ए नाही सॉरी बी इक्वेशन बी मध्ये आपण बी ची व्हॅल्यू 3 पुट करणार तर बी इक्वेशन काय 3b - 5 इज इक्वल टू ए काय बोला 3b - 5 इज इक्वल टू ए 3b - 5 इज इक्वल टू ए तर बी ची जी व्हॅल्यू आली आहे 3 आपण इथे पुट केली आणि याला जर सॉल्व केलं तर आन्सर किती मिळेल तर मिळेल आपल्याला 92 जे आन्सर आपलं डिफाईन होईल ते डिफाईन होईल 3 3s are 9 - 5 तर ए ची व्हॅल्यू जी डिफाईन होते 92 ती होतीये 4 तर आपल्याला ए मिळाला 92 4 आणि बी मिळालं 92 3 तर या दोन्ही व्हॅल्यूज आपण अशा पद्धतीने डिफाईन करू शकतो फक्त एकच कन्सेप्ट तुमच्या डोक्यात फिट असायला हवी होती जर हे पॉइंट ऑफ इंटरसेक्शनचे कोऑर्डिनेट्स आहेत तर सरळ ह्या ज्या व्हॅल्यूज दिल्या आहेत 3 आणि -1 हे या दोन्ही लिनियर इक्वेशनचे काय असतील सोल्युशन असतील व्हेरी गुड व्हेरी स्मार्ट. चलो नेक्स्ट काय म्हणतोय पहा कन्वर्ट द फॉलोइंग लिनियर इक्वेशन इनटू सायमल्टेनियस इक्वेशन अँड सॉल्व. आता बघताना हे दोन्ही इक्वेशन्स आपल्याला सायमल्टेनियस इक्वेशन वाटत नाहीत मग याला आपल्याला सर्वात पहिले सायमल्टेनियस इक्वेशन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कसं कन्वर्ट करणार तर चला पहा बरं पहिलं इक्वेशन काय रूट मध्ये आहे काय आहे रूट मध्ये x/y इज इक्वल टू 4 तर आपल्याला रूट तर नकोच असतो रूट तर आपल्याला कॅन्सल करायचा आहे म्हणजे काय करावं लागेल स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. चला करा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. सर्वात पहिले स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स. चला दोन्ही साइडचं जर स्क्वेअरिंग केलं तर इथे काय होईल स्क्वेअर रूट ऑफ x/y चा होल स्क्वेअर आणि इथे होईल 4 चा स्क्वेअर. स्क्वेअर रूट स्क्वेअर एकमेकांना काय करतील कॅन्सल तर x/y इज इक्वल टू किती होईल 16 हा y जो आहे डिव्हिजन मधला चालला जाईल मल्टिप्लिकेशन मध्ये तर पहिलं इक्वेशन बनेल x इज इक्वल टू 16y इसको देंगे आपण इक्वेशन नंबर 1 म्हणजे x ची व्हॅल्यू मिळालेली आहे 16y म्हणजे डायरेक्ट आपण कोण वापरू शकतो सबस्टिट्यूशन पण त्यासाठी दुसरं इक्वेशन मिळवावं लागेल ना. दुसरं इक्वेशन कसं मिळणार तर इथे आपल्याकडे 1/x प्लस 1/y इज इक्वल टू 1/xy. मला सांगा रे 1/xy हे कधीतरी तुम्ही लिनियर इक्वेशन मध्ये पाहिलंय का नाही पाहिलंय म्हणजे x ही 1/x आणि y ही जी टर्म आहे म्हणजे डिनॉमिनेटर मधला xy आहे हा आपल्याला काय करायचा कॅन्सल आउट करायचा आणि हा जर कॅन्सल आउट करायचा असेल तर पूर्ण इक्वेशनला कोणी मल्टिप्लाय करावं लागेल x इंटू वाय नी कोणी x इंटू वाय नी तर लिहिणार मी मल्टिप्लाय अबाव इक्वेशन बाय xy. चला करा मग xy नी मल्टिप्लाय करा x इंटू वाय इंटू 1/x प्लस x इंटू वाय इंटू 1/y x इंटू वाय इंटू 1/x/y तर हा x आहे x ला कॅन्सल करेल हा y या कॅन्सल करेल हा xy ह्या xy ला कॅन्सल करेल इथे राहील काय y इंटू 1 म्हणजेच y x इंटू 1 म्हणजेच x आणि इज इक्वल टू इथे काय राहील 1 म्हणजेच आपल्याला इक्वेशन मिळेल x प्लस y इज इक्वल टू 1 हे होईल बाळांनो तुमचं दुसरं इक्वेशन. मग आता सिंपल आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे 16y. चला पुट करा सॉल्व करा आन्सर मिळवा x प्लस y इज इक्वल टू जर 1 असेल तर x च्या जागी 16y पुट करा 16 प्लस y इज इक्वल टू 1 17y इज इक्वल टू 1 तर y इज इक्वल टू किती होईल 1/17 y इज इक्वल टू किती होईल 1/17 आणि 1/17 व्हॅल्यू जर इथे पुट केली तर आपल्याला x मिळतो देयरफॉर x इज इक्वल टू किती आहे 16y 16 into 1/17 तर आन्सर ऑफ x इज गोइंग टू गेट ॲज 16/17 तर आपल्याला ज्या व्हॅल्यूज मिळाल्या x आणि y च्या त्या मिळाल्या 1/17 आणि 16/17. चलो व्हेरी गुड व्हेरी स्मार्ट सिंपल क्वेश्चन होता फक्त इथे स्क्वेअरिंग करायचं होतं आणि इथे x आणि y ने मल्टिप्लाय करायचं होतं. चलो वी विल प्रोसीड फॉर नेक्स्ट क्वेश्चन. तोच क्वेश्चन रिपीट झालाय. चला काय म्हणतायत कन्स्ट्रक्ट एनी लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके कोणताही एक आणि हा बाळांनो असे कन्स्ट्रक्टिव्ह क्वेश्चन
क्वाड्रॅटिक इक्वेशन बनवून दाखवा, लिनियर इक्वेशन बनवून दाखवा, त्याचे सोल्युशन काढा, अशा पद्धतीचे कन्स्ट्रक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला क्वेश्चन नंबर 5 मध्ये पाहायला मिळतात. तर हा नोव्हेंबर 2020 मध्ये आलेला क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन काय म्हणतो, कन्स्ट्रक्ट एनी वन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, ऑब्टेन अनदर लिनियर इक्वेशन बाय इंटरचेंजिंग ओनली कोएफिशियंट्स ऑफ व्हेरिएबल अँड फाइंड द व्हॅल्यूज ऑफ व्हेरिएबल. म्हणजे आपल्याला एक लिनियर इक्वेशन बनवायचं आहे आणि दुसरे इक्वेशन असं बनवायचं की ज्याच्यामध्ये त्याचे कोएफिशियंट इंटरचेंज करायचे आणि त्या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करून आपल्याला आन्सर काढून दाखवायचं. तर काय करणार, चला बोला, पहा इकडे लक्ष द्या. तर मी एक इक्वेशन लिहितोय, मग मी एक इक्वेशन लिहितोय, इकडे इक्वेशन लिहितोय 4x + 3y = 7. हे लिहिलं मी पहिलं इक्वेशन. व्हेरी गुड. आता कोएफिशियंट इंटरचेंज करायचे म्हणजे x चा द्यायचा आहे y ला आणि y चा द्यायचा आहे x ला. तर चला करा, मग इथे किती होईल, 3x + 4y = पुन्हा मी घेतो 7h. आणि आता काय म्हटलंय, यांना सॉल्व्ह करून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज काढायच्या आहे. कोएफिशियंट इंटरचेंज झाले तर आपल्या सर्वांना माहिती असतं आपल्याला काय करावं लागतं, तर या दोन इक्वेशनची पहिले ऍडिशन करावी लागते, मग सबस्ट्रॅक्शन करावी लागते आणि मग पुन्हा ऍडिशन करावी लागते. कशी करायची तर पाहूया. चला पटकन पहा. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. चला करा. ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. चला करा, दोघांची ऍडिशन केली तर काय होईल, 4x + 3y = 7. यह है अपना इक्वेशन नंबर 1. उसमें ऐड होगा 3x + 4y = 7. ये रहेगा अपना दूसरा इक्वेशन. दोनों को ऐड करोगे तो क्या होगा, 4x + 3x इट विल बी 7x + 7y = 7 + 7 14. आपल्या सर्वांना माहिती आहे ऍडिशन केल्यानंतर x आणि y चे कोएफिशियंट सारखे येतात आणि त्याने पूर्ण इक्वेशनला डिवाइड होतो. चला डिवाइड करून टाका. 7 ने डिवाइड केलं तर इक्वेशन मिळेल x + y = 2. दिस विल बी अवर इक्वेशन नंबर 1. आता जशी ऍडिशन केली तशी सबस्ट्रॅक्शन करायची आहे. कशी होणार सबस्ट्रॅक्शन, चला या दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन करायची आहे. इक्वेशन 2 - इक्वेशन 1. 2 मधनं 1 मायनस करा का 1 मधनं 2 मायनस करा, काही फरक पडत असतो का, कधीच नाही. चला 2 मधनं 1 मायनस करायचं तर 2 पहिले लिहावं लागेल. तर मग काय इक्वेशन, 3x + 4y = 7. हे आपलं सेकंड इक्वेशन. याच्यामध्ये मायनस करायचं 4x + 3y = 7. हे झालं पहिलं इक्वेशन. करा बरं सबस्ट्रॅक्शन. सबस्ट्रॅक्शन केल्यामुळे काय होतं, मायनस या बिलो इक्वेशनचे सर्व साइन्स काय करतं, चेंज. म्हणजे जिथे प्लस असेल तिथे मायनस होईल, जिथे मायनस असेल तिथे प्लस होईल. तर चला पहा, 4x चा साइन कोण आहे, प्लस, तर प्लसचं काय होईल मायनस. इथे पण कोण आहे प्लस, प्लसचं काय होईल मायनस. इथे पण कोण आहे प्लस, प्लसचं काय होईल मायनस. सर तुम्ही म्हणाले सर या 4x चा साइन तर मायनस आहे. नाही, हे मायनस साइन सबस्ट्रॅक्शनचं आहे. 4x चा साइन तर प्लसच आहे. चला मग आता याला जर सॉल्व्ह केलं तर किती होईल, plus 3x minus 4x, you are going to get as minus x. Here it will be plus 4y minus 3y. Here it will be plus y. आणि इथे येईल तुमचं 0. इथे येईल तुमचं 0. मग याला जर 7 - 7 0. मग आता जर याला मी तिकडे ट्रान्सफर केलं तर -x = -y येतं. दॅट इज x = काय येतंय y. म्हणजेच x आणि y च्या व्हॅल्यूज काय येतील, सेम येतील. आणि आता जर मी याच्यामध्ये पुट केलं इक्वेशन, x ची व्हॅल्यू y किंवा y ची व्हॅल्यू x जर पुट केली तर आपल्याला याच्यावरनं x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतात. कसं मिळतील तर आपण इथे लिहू शकतो, देअरफॉर x + y = 2 आहे. पुट x = y. जर x च्या जागी मी y पुट केलं तर y + y = 2, 2y = 2, y = 1. आणि जितना y आहे उतना ही x रहेगा. देअरफॉर x आणि y च्या व्हॅल्यूज किती आल्या बाळांनो, तर x आणि y च्या व्हॅल्यूज आल्या 1. x आणि y च्या व्हॅल्यूज किती आल्या 1. तर अशा पद्धतीने तुम्ही या लिनियर इक्वेशनला सॉल्व्ह करून x आणि y च्या व्हॅल्यूज डिफाइन करू शकता. फक्त सिंपल तुम्हाला एक लक्षात ठेवायचं होतं, आपल्याला म्हटलं एक लिनियर इक्वेशन बनवा 2 व्हेरिएबल मधलं, तर 2 व्हेरिएबल मधलं बनवलं. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन बनवायचं होतं की ज्याच्यामध्ये कोइफिशियंट आपल्याला फक्त इंटरचेंज करायचे होते. म्हणजे x चा y ला द्यायचा होता आणि y चा x ला आणायचा होता. आणि अशा पद्धतीने सॉल्व्ह करून आपल्याला लिनियर इक्वेशनचे सोल्युशन्स पण काढून दाखवायचे होते. तर ते आपण इथे काढून दाखवलेले आहे. चलो व्हेरी गुड. त्यानंतर काय म्हणतोय, ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन अँड फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल फॉर्म बाय. हे आपण नंतर क्वेश्चन्स कव्हर करूया. ग्राफ वाले जे हे क्वेश्चन्स आहे आय विल बी टेकिंग सेपरेट लेक्चर ऑन दॅट. त्यानंतर काय म्हटलं, ऑब्झर्व द फॉलोइंग फ्लो चार्ट अँड सॉल्व इट. तर हा फ्लो चार्ट आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. जुलै 2023 मध्ये आलेला क्वेश्चन आहे आणि आपल्याला काय म्हटलंय, व्हॅल्यूज काढून दाखवायचे. इथे कोण कोण काढायचं, डी, dx आणि dy. म्हणजे सरळ सरळ क्रॅमर्स रूल. सरळ कोण आहे, क्रॅमर्स रूल. इक्वेशन कोण दिलेले आहेत, चला लिहूया आपण. इक्वेशन कोण दिलेले आहेत, तर इक्वेशन लिहिता येईल आपल्याला. चला हां, इक्वेशन्स कोणकोणते आहेत, 3x - y = 7. हे आहे पहिलं इक्वेशन. आणि दुसरं इक्वेशन आहे x + 4y
इज इक्वल टू 11 हे आहे दुसरं इक्वेशन. चला काय करणार, ऑन कम्पेरिंग, काय बोला, ऑन कम्पेरिंग विथ कोणता फॉर्म रे, विथ स्टँडर्ड फॉर्म. कोणता फॉर्म, स्टँडर्ड फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करून कोणाच्या व्हॅल्यूज काढावं लागतात, A1 B1 C1, A2 B2 C2. चला A1 ची व्हॅल्यू किती आहे, पहिल्याचा कोइफिशियंट 3, B1 ची व्हॅल्यू किती आहे, इथे किती आहे -1 आणि C1 ची व्हॅल्यू किती आहे 7. जसं पहिल्या इक्वेशन वरनं लिहिलं तसं दुसऱ्या इक्वेशन वरनं x चा कोइफिशियंट किती आहे 1, B2 म्हणजे दुसऱ्या मधला y चा कोइफिशियंट किती आहे 4 आणि C2 म्हणजे कॉन्स्टंट तो आहे 11. लेट पी चेक 3 - 1 7, 3 - 7 1 4 11, 1 4 11. चला कोइफिशियंट्स मिळालेत. चला कळा d इज इक्वल टू काय असतं, A1 A2 B1 B2. पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. इथे 3 1, इथे -1 4. चला काय करावं लागेल, क्रॉस मल्टिप्लिकेशन. कैसं, ऐसं रे ऐसं. 3 × 4 मायनस इन ब्रॅकेट 1 × -1, 1 × -1. Now here it will be 3 4s are 12. This minus will get plus. Our answer of D coming as 30. D चा आन्सर किती मिळालं, 30. चला D चा आन्सर जर मिळाला असेल तर आता कोण काढायचा, dx. मी इथे काढतो dx. dx कसा निघणार, dx कसा निघणार, तर dx काढण्यासाठी आपल्याला काय वापरावं लागेल, C1 C2 B1 B2. Now put the values. C1 ची व्हॅल्यू किती आहे 7, ही व्हॅल्यू किती आहे 11, B1 B2 ची व्हॅल्यूज किती आहे -1 आणि 4. चला करा मल्टिप्लिकेशन. काय होईल, असं असं 7 × 4 एका ब्रॅकेट मध्ये -1 × 11, -1 × 11 दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये, 7 4s are 28, 7 चौक 28. This minus will get plus. Your addition will be 1 × 11. It will be 11. 29 plus 11, 29 plus 11. Here we are going to get as 39. तर dx ची व्हॅल्यू किती मिळाली, dx ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 39. dx ची व्हॅल्यू किती मिळाली 39. जशी dx ची काढली तशीच कोणाची काढायची, dy ची. तर dy ची व्हॅल्यू कशी निघते, तर dy इज इक्वल टू असतं बानो, dy इज इक्वल टू असतं A1 A2 C1 C2. पुट द व्हॅल्यू, गेट द आन्सर. चला A1 A2 च्या व्हॅल्यूज किती आहेत 3 1, A1 A2 च्या व्हॅल्यूज किती आहेत 3 1, इथे 3 इथे 1. C1 C2 च्या व्हॅल्यूज किती आहे, C1 C2 च्या व्हॅल्यूज किती आहे 7 11, 7 11, 7 11. चलो करो 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 सॉल्व करो. 3 × 11 -1 × 7. तिथे किती होईल, 11 3 33, 7 1 7. दोघांचा डिफरन्स घेतला तर किती होईल 26. dy ची व्हॅल्यू झाली 26. चला आता आपण आपल्या रिक्वायर्ड व्हॅल्यूज काढू शकतो. तर x इज इक्वल टू असतं dx/d. तर dx ची व्हॅल्यू किती आहे, तर dx ची व्हॅल्यू आली आहे 39. तर 39/13 म्हणजेच x इज इक्वल टू किती होईल 13 3 39. तर x ची व्हॅल्यू आली 3. तर x इज इक्वल टू 3 विल बी आवर आन्सर. त्यानंतर y इज इक्वल टू काय असतं बोला, y इज इक्वल टू असतं dy/d. तर dy ची व्हॅल्यू आहे 26/13. तर y इज कमिंग टू बी 2 2 2 2 2. सो व्हॅल्यूज ऑफ x अँड y तिथे लिहू शकतो आपण. देअरफॉर सोल्युशन ऑफ गिव्हन इक्वेशन इज x इज इक्वल टू 3 and y is equal to 2. This will be our equations चे solution. चलो, very good, very smart, very good, very smart. काय म्हणतायत नंतर, काय म्हणतायत नंतर, नंतर जर बघितलं तर नंतर चला काय म्हणतोय, draw the graph of the equation x plus y is equal to 4 and answer the following question. Which type of triangle is formed and by. ओके 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 ओके. म्हणजे इथे पण आपल्याला काय करायचं आहे, इथे पण आपल्याला ग्राफच सॉल्व करायचा आहे. तर हा पण क्वेश्चन वी विल डिस्कस लेटर ऑन. चलो वी विल प्रोसीड फॉर नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतोय, ओ माय गॉड. चलो तर बाळांनो, अशा पद्धतीने आपण 2019 पासून 2025 पर्यंतचे
सर्व PYQs जे लिनियर इक्वेशन मध्ये आतापर्यंत विचारलेले होते ते सर्व लिनियर इक्वेशन मधले PYQs बाळांनो आपण डिस्कस केलेले आहेत. फक्त याच्यामध्ये एकच महत्वाचे PYQs मधला पॉइंट राहिलेला आहे, तो म्हणजेच आपले जेवढेही लिनियर इक्वेशन्स आहेत त्याची सोल्युशन्स काढणे बाय ग्राफिकल मेथड. तर ग्राफिकल मेथडसाठी एक मी सेपरेट व्हिडिओ शूट करेल ज्यामध्ये आतापर्यंत आलेले सर्वच्या सर्व जे काही इक्वेशन्स आहेत ग्राफिकली सॉल्व्ह करायचे त्याचे सोल्युशन्स मी तुम्हाला एक्सप्लेन करेल. पण बाळांनो, आतापर्यंत जेवढे मी व्हिडिओ लेक्चर शूट केले त्या व्हिडिओ लेक्चर्सला प्रॉपर पद्धतीने वॉच करा. पॉज करून वॉच करू शकता, समोर मागे घेऊन वॉच करू शकता, कशाही पद्धतीने वॉच करा. पण माझी अशी रिक्वेस्ट असेल तुम्हाला की PYQsचे लेक्चर्स केअरफुली पूर्णच्या पूर्ण स्टार्ट टू एंड पहा. त्याच पद्धतीचे क्वेश्चन्स घरी बसून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. एक्सरसाइजेस मधले क्वेश्चन सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. 100% हा जो टॉपिक तुम्हाला बाळांनो 12 मार्काला आहे विथ ऑप्शन. तर विथ ऑप्शन जेवढे काही क्वेश्चन्स येतील ते सर्वच्या सर्व क्वेश्चन जर PYQsचे चारही व्हिडिओज तुम्ही क्लिअर प्रॉपर पद्धतीने स्टार्ट टू एंड पाहिले असतील, सर्व क्वेश्चन अंडरस्टँड करून घेतले असतील आणि जर त्याची प्रॅक्टिस केली बाळांनो, तर मी गॅरंटी घेऊन सांगतो की येणाऱ्या बोर्डच्या एक्झाम मध्ये जो तुमची फेब्रुवारी 21 पासून सुरू होतीये त्याच्यामध्ये लिनियर इक्वेशनच्या कुठल्याच क्वेश्चन मध्ये कशाच पद्धतीचा डाऊट तुम्हाला बाळांनो जाणार नाही. कारण की सर्व PYQs आपण प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेन करून घेतलेले आहे. तर बाळांनो, मी इथे आज थांबतो. यानंतरचा जो लेक्चर मी अपलोड करेल त्यामध्ये तुम्हाला जेवढे PYQs आहे त्याचे सोल्युशन्स बाय ग्राफिकल मेथड मी एक्सप्लेन करेल. आणि त्यानंतर जो आपण टॉपिक PYQ साठी निवडला आहे तो असणार आहे अल्जेब्राचाच आणि त्याला म्हणणार बाळांनो आपण स्टॅटिस्टिक्स. तर स्टॅटिस्टिक्सचे आपल्याला इक्वेशन्स किंवा स्टॅटिस्टिक्सचे क्वेश्चन्स किंवा PYQs आपल्याला याच्यानंतरच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला सुरू करायचे आहेत. तरीही कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला आणखीन कोणता टॉपिक डिफिकल्ट वाटत असेल, काही डिफिकल्टीज असेल तर प्लीज मला शेअर करत राहा. या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट असणार आहे बाळांनो 100 आणि कॉमेंटचं पण टार्गेट असणार आहे बाळांनो 100. तर 100 लाईक्स आणि 100 कॉमेंट्स साठी जेवढं होऊ शकत असेल तेवढं तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओ लेक्चरचे बेनिफिट्स मिळतील आणि ही सिरीज पण त्यांना हेल्पफुल ठरेल येणाऱ्या 10वीच्या बोर्ड एक्झामसाठी. थँक्यू सो मच. तर भेटूया लगेच नेक्स्ट टॉपिक घेऊन आणि त्या टॉपिक नेम इज स्टॅटिस्टिक्स. चलो, व्हेरी गुड, बाय.